वा मामा वा त्या राजांची खूप गीतं मामांचं पाठ आहे, ईश्वरायांची गीतं आहेत, भक्तिगीतं आहेत, धर्मगीतं आहेत, ती आपल्याला त्या इतिहासाकडे घेऊन जाणारी आहेत. चला मी का म्हणतोय, एक एक मावळा घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं. संकट आलं होतं अफजल खानाचं. 10,000 घोडदळ, 10,000 पायदळ, 200 उंट, 200 हत्ती घेतले होते आणि तुळजापूरला पहिला मुक्काम पडला खानाचा. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, जिता जागता जणू सैतान. माहिती आपल्याला हा सगळा इतिहास. आणि मग खानाची छावणी पडली तुळजापूरला. कोणसा भगवान आहे? ते तुळजा भवानी आहे. भास्कर कुलकर्णीने सांगितलं, हुजूर ही मराठी मनाची कुलस्वामिनी, ही जगतजननी तुळजा भवानी, ही हिंदूची कुलस्वामिनी. हिला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरात वरण आणि पुरण शिजत नाही. ही विश्वाची मालकीन जगतजननी तुळजा भवानी. असं ऐकल्याबरोबर राग आला. छन्नी आणि हातोडा घेतला, भवानी मातेच्या अंगावरती धावून गेला. अरे तुकडे तुकडे केले रे भवानी मातेचे. ऐका, ज्या नराधावानं मंदिर फोडलं त्याचं नाव घेत जाऊ नका. पवित्र अशी गाय कापली मंदिरात. वाऱ्यासारखी बातमी राजांच्या कानावर आली, आमच्या आई भवानीला खानानं फोडलं. रात्रभर राजे झोपत नव्हते. खान खान दिवसभर झोपत नव्हते, फक्त खानच दिसायचा. आणि एक दिवस पहाट राजांना झोप लागली आणि पहाटच्या स्वप्नामध्ये अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोहमहिषासुर मर्दना लागून त्रिविध तापाची करावया झाड, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. हो आईचा जोगवा जोगवा, उठ शुभा उठ, मला 32 दाताचा बोकड बळी हवाय. प्रतापगडाच्या पायथ्याला असा मांडीवर घेतला आणि वाघ नख घालून टरा 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 फाडून टाकला. याला म्हणायचं धर्माचे पालन, धर्माचे पालन.